कोणत्या पण भाज्या आल्या की आपल्याकडे पहिले पराठे बनले जातात, बरोबर. पण हा वाला पराठा तुम्ही कधीच ट्राय केला नसेल याची गॅरंटी आहे, कारण मी पण पहिल्यांदाच ट्राय करत होती बरं का. ओले वाटाणे घेतले, 2-3 मिरच्या, थोडासा अद्रकचा तुकडा घेतला, बारीक पिसून घेतलं बरं का. 2 उकडलेले बटाटे घेतलेत आणि एक पनीरचा तुकडा फ्रीजमध्ये शिल्लक होता म्हणून घेतला. आता हे वाटून घेतलेलं मिक्सचर आहे ते थोडंसं कढईत तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची आणि हे वाटून घेतलेलं त्याच्यात घालायचं. वाटाणे बारीक करताना पाणी कसलंच घातलं नव्हतं बरं का. बटाटे पण खिसून घ्यायचे, पनीरचा तुकडा पण खिसून घेतला आणि सगळे एकत्र करून तिखट मीठ हळद घातलं, आपल्या चवीला जेवढे मसाले लागतात तेवढे घातले. आता माझे पोरं खाणार होते म्हणून मी काय जास्त झणझणीत केलं नाही आणि सगळे एकत्र करून असं बारीक मस्त एकजीव करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं. आता मला लगेच पोरांना पराठे गरम गरम द्यायचे होते, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवून थंड केलं आणि कणिक अशी थोडीशी चोळून घ्यायची आणि पातळ भिजवलेली कणिक पाहिजे पराठ्याला, नाहीतर पराठे फुटतात बरं का. तर असं मस्त बॅटर भरून घेतलं पुरणपोळीसारखं आणि मस्त असे पातळ पराठे आवडतात मला, जास्त जाड जाडवाले काय अजिबात आवडत नाहीत, कारण पराठे म्हटलं थोडेसे जाडच येतात. थोडेसे मीडियम आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आणि आता बघू शकता मस्त 2 पदर सुटलेले आहेत आणि सगळा मसाला सगळीकडे पसरलाय. पहिले मी टेस्ट करून बघितलं, मुलांना पण खूप आवडले. नक्की डब्यासाठी वगैरे ट्राय करू शकता तुम्ही आणि याची कचोरी किंवा तुम्ही समोसा पण बनवू शकता बॅटरचा, खूप मस्त होतो. बाय बाय.